हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 29 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. रुचा अँड जुईली आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. तर कॅपिटलला अंडरलाईन करून ठेवा. कॅपिटल रेशो कसा काढायचा, तर आपल्याला मी इथं सांगते की जे त्यांचं कॅपिटल असतं, तर रुच्याचं कॅपिटल आहे 80,000 आणि जुईलीचं कॅपिटल आहे 40,000. तर आपल्याला रुचा अँड जुईली ह्या दोघींचं, हिचं बघा, रुच्याचं कॅपिटल आहे 80,000 अँड जुईलीचं आहे 40,000. हे गिवन आहे. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला तुम्हाला कॅपिटल दिलेलं आहे. ह्याच्यावरून तुम्हाला रेशिओ काढायचा आहे. कसा रेशिओ काढायचा बघा, ह्या 4 झिरोला हे 4 झिरो कट झाले, म्हणजे रेशिओ आला तुमचा 8:4. आता 8 आणि 4 कोणाच्या टेबलमध्ये आहे, तर 8 आणि 4 हे 4च्या टेबलमध्ये आहे, म्हणून त्याला आपण डिवाइड बाय 4 केलं. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8. हे खाली डिनॉमिनेटर 1 आला, 1 आपण घेत नाही, तर आन्सर आहे 2:1. हा आहे तुमचा रेशिओ. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉफिट डिवाइड कराल, प्रॉफिट अँड लॉसला नेट प्रॉफिट येईल, तर तो ह्या रेशिओमध्ये डिवाइड करायचा आहे. तर काय करायचं आहे, तुम्ही पेन्सिलने इथं नोट करून ठेवायचं आहे. कॅपिटल रेशिओ किती आला, तर 2:1. तर तिथं लिहून ठेवा 2:1. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट. तर आता त्यांनी सांगितले प्रिपेअर करा फायनल अकाउंट. फायनल अकाउंट प्रिपेअर करा म्हणलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, असे 3 तुम्हाला बनवायचे आहेत. पहिला ट्रेडिंग अकाउंट एका वेगळ्या पेजवर बनवायचा, दुसऱ्या पेजवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचा, तिसऱ्याच पेजवर बॅलन्स शीट बनवायची आहे. तर असं आपल्याला 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली दिले ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. आता इथं डेबिट बॅलन्स, आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच आहे, डेबिट बॅलन्सचं पोस्टिंग एक तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा ॲसेटला पोस्टिंग होणार आहे. ह्याला अपवाद आहे परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न अँड ड्रॉईंग. आणि ते सोडून, म्हणजे काय सोडायचं, परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न अँड ड्रॉईंग, हे 3 ॲटम सोडून बाकी सगळ्याचं पोस्टिंग एक तर हे डेबिटला होणार आहे, ट्रेडिंगच्या आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आणि जी क्रेडिट साईड आहे याचं पोस्टिंग एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला होणार आहे, अपवाद सोडून. अपवाद कोणते आहेत, परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न अँड ड्रॉईंग. परचेजेस कुठे येणार आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला. आता डेबिट लिहायची गरज नाही, नुसतं टी लिहिलं तरी कळतं तो ट्रेडिंग आहे, कारण डेबिट बॅलन्स आहे म्हणजे तो डेबिटलाच जाणार आहे. ट्रेड एक्सपेन्सेस, आता ट्रेड एक्सपेन्सेस हा खूप महत्त्वाचा ॲटम आहे. तर ट्रेड एक्सपेन्सेस म्हणजे व्यापारी खर्च आहे. मग तो घेताना आता मी तुम्हाला एक लॉजिक शिकवणार आहे. तुम्हाला लिहून देण्यापेक्षा मी तुम्हाला थोडंसं आहे ना वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे. एक एक्झाम्पल घेऊया आपण. असं समजू की ट्रेड एक्सपेन्सेस हा एक स्टुडंट आहे आणि त्याचे हे फ्रेंड आहेत. ट्रेड एक्सपेन्सेस हा एक स्टुडंट आहे, त्या स्टुडंटचे हे 4 मित्र आहेत, फ्रेंड्स आहेत. त्यातला पहिल्या मित्राचं नाव आहे सन्ड्री एक्सपेन्सेस, दुसऱ्या मित्राचं नाव आहे जनरल एक्सपेन्सेस, तिसऱ्याचं आहे ऑफिस एक्सपेन्सेस आणि चौथ्या फ्रेंडचं नाव आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस. हे 4 फ्रेंड आहेत कोणाचे, ट्रेड एक्सपेन्सेसचे. असे मिळून हे 5 स्टुडंट आहेत. तर जेव्हा क्वेश्चनमध्ये ट्रेड एक्सपेन्सेस ह्याच्यासोबत ह्यातलं एक जरी नाव आलं, म्हणजे कुठं, तर ह्या क्वेश्चनमध्ये ट्रायल बॅलन्सला, म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेसच्या सोबत एखादं जरी नाव आलं, तर बघा इथं कोणतं नाव आलं आपण बघूया, जनरल एक्सपेन्सेस आलं आहे, म्हणजे एक तरी फ्रेंड आहे त्याचा, जनरल एक्सपेन्सेस आहे. तर मग एक जरी फ्रेंड ह्या ट्रेड एक्सपेन्सेससोबत ट्रायल बॅलन्सला आला, तर आपण काय समजायचं की ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंग अकाउंटला जाणार आणि जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार. कारण हे दोघं खूप मस्ती घालतात, म्हणून त्याच्या टीचर म्हणतात की ट्रेड एक्सपेन्सेसला ह्या स्टुडंटला म्हणतात तू दुसऱ्या क्लासमध्ये बस आणि ह्याला सांगतात की तू दुसऱ्या क्लासमध्ये बस, कारण दोघं एकत्र बसवली तर खूप ते मस्ती घालतात. म्हणून ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे आणि जनरल एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे.
आता मी हे तुम्हाला लॉजिक सांगितलं आहे की लक्षात राहण्यासाठी एक्झाम्पल सांगितलं आहे, हे तसा मिनिंग नाही आहे, नाही तर तुम्ही तसा मिनिंग समजून घ्याल, तर तसा त्याचा मिनिंग नाही आहे. ट्रेड एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस एक्सपेन्सेस हे काय आहेत, बिझनेसचे एक्सपेन्सेसच आहेत. पण जे ट्रायल बॅलन्सला हे जे 4 असतात, हे तर प्रॉफिट अँड लॉसलाच असतो. सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस हे नेहमीच प्रॉफिट अँड लॉसला असतात. पण ट्रेड एक्सपेन्सेससोबत एक जरी ॲटम तुमच्या ट्रायल बॅलन्सला दिसला तर ह्या दोघांना एकत्र ठेवायचं नाही. ट्रेड एक्सपेन्सेस वेगळ्या ह्याच्यात जातो आणि प्रॉफिट अँड लॉसला हे खालचे एक्सपेन्सेस येतात. पण समजा हे जर फ्रेंड नसतील आणि तो एकटाच आला असेल, क्वेश्चनमध्ये फक्त हे जनरल एक्सपेन्सेस नसतं आणि ट्रेडिंग एक्सपेन्सेस असतं किंवा ह्यातलं कोणतंही नाव नाही आहे, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस आहे, तर मातीत तो प्रॉफिट अँड लॉसला पोस्ट करायचा आहे. हे नीट लक्षात ठेवा, कारण हे ॲटम ना जिथं मुलं चुकू शकतात तेच ॲटम तुमच्या क्वेश्चनमध्ये टाकलेले असतात. हेच एक्सपेन्सेस तुम्हाला दिसणार आहेत क्वेश्चनमध्ये. मग नक्की लक्षात ठेवा ट्रेड एक्सपेन्सेस काय आहे आणि तो कुठं पोस्ट करायचा आहे. तर ट्रेड एक्सपेन्सेससोबत क्वेश्चनमध्ये जनरल एक्सपेन्सेस आलेला आहे, जनरल एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपण ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला लिहिणार आहोत. कारण त्याचा फ्रेंड त्याच्यासोबत आहे, फ्रेंडसोबत आला की ते मस्ती घालतात म्हणून त्यांना वेगवेगळ्या क्लासमध्ये बसवायचं. म्हणून ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंगला येणार आहे आणि जनरल एक्सपेन्सेस आहे. जनरल एक्सपेन्सेस नेहमीच त्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच असतो, तो कधीच ट्रेडिंगला येत नाही. फक्त ट्रेड एक्सपेन्सेस लक्षात ठेवायचं आहे. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसला, वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंगला, ॲडव्हर्टाइजमेंटला स्टार करा प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे, पण त्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे. 2 इयर्स लिहिलं आहे. जर कधी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहिलं असेल किंवा पर्सेंटेज असेल तर ती हिडन ॲडजस्टमेंट असते, तर ॲडव्हर्टाइजमेंटला हिडन ॲडजस्टमेंट आहे. सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतात, सेल्सला स्टार करा कारण ते सेल्समधून लेस होणार आहेत. तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, कारण हा अपवाद आहे, मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी ॲसेटला, ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉसला, मोटार व्हॅन ॲसेटला, स्टॉक 1 एप्रिल 2018 हा ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, सन्ड्री डेटर्स ॲसेट आहे, कोल गॅस अँड फ्यूल हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, प्लांट अँड मशिनरी ॲसेटला. आता तुम्हाला वाटेल कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, तर मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, अगोदरच्या क्वेश्चनमध्ये. तर कॅरेज आउटवर्ड म्हणजे आपण गुड्स विकला आहे आणि विकल्यानंतर त्या कस्टमरला घरपोच माल देतो आहे आणि विकल्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे, हा वाहतुकीचा खर्च विकल्यानंतरचा आहे. मग आपण विक्रीची रिलेटेड जे पण एक्सपेन्सेस असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितो. आणि हे इनवर्ड म्हणजे आपण काय केलं आहे, कच्चा माल खरेदी केला आहे, रॉ मटेरियल परचेज केलं आहे, हे परचेज एक्सपेन्सेस आहेत, प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, म्हणून याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो आणि हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतं, कारण गुड्स आपल्या कंपनीमध्ये इन झालं आहे आणि इथं गुड्स आउट झालेलं आहे, म्हणून याला कॅरेज आउटवर्ड म्हणतात. ह्या दोघातला फरक नीट लक्षात ठेवा. नुसतं कॅरेज आलं तरी ट्रेडिंगला, कॅरेज इनवर्ड आलं तरी ट्रेडिंगला, कॅरेज आउटवर्ड फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतं. कॅपिटल लायबिलिटीला, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, RDD स्किप करायचा, हे ॲडजस्टमेंट झाल्यानंतर ह्याचं पोस्टिंग करायचं आहे. बिल्स पेएबल लायबिलिटीला, परचेज रिटर्न परचेजमधून लेस होणार आहे तर परचेजला स्टार करून ठेवा. तर हे येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. हे अपवाद आहे. तर मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं की कोणकोणते अपवाद आहेत ते. तर तुमचे अपवाद आहेत इथं परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न आणि ड्रॉइंग्स. तर हे 3 अपवाद सोडून बाकी सगळ्यांचं पोस्टिंग आपलं लक्षात ठेवायचं, डेबिटचे डेबिटलाच येणार आहेत किंवा ॲसेटला, क्रेडिट बॅलन्स हा क्रेडिट अकाउंटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला येतो. तर आता आपण ॲडजस्टमेंट रीड करूया आणि त्याला स्टार करून घेऊया. ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 88,000 कॉस्ट प्राईस अँड 90,000 मार्केट प्राईस. आता जेव्हा पण तुम्हाला क्लोजिंग स्टॉक हा 2 अमाऊंटमध्ये दिला असेल, म्हणजे मार्केट प्राईस आणि कॉस्ट प्राईस, मग तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे जी अमाऊंट तुमची कमी आहे तोच तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे. तर छोटी अमाऊंट कुठली आहे, स्मॉलर अमाऊंट, तर 88,000 इज अ स्मॉलर दॅन 90,000. 90,000पेक्षा 88,000 हे छोटी अमाऊंट आहे, लहान आहे, तर हीच आपला स्टॉक आहे. ह्याचं पोस्टिंग करायचं, ह्याचं नाही.
90,000 घ्यायचे नाहीत. जो पण तुमची कमी व्हॅल्यू असेल, मग मार्केट प्राईस छोटी असो किंवा कॉस्ट प्राईस छोटी असो, जी छोटी असेल ती तुम्ही काय करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे रुचा अँड जुईली विथड्रॉन गुड्स फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिवली फॉर देअर पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हटलं की ते ड्रॉइंग आहेत. तुम्ही हवं तर इथं लिहून ठेवा, ते ड्रॉइंग आहेत. ड्रॉइंग्स म्हणजे ड्रॉइंगचा मिनिंग आहे गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज, गुड्स किंवा कॅश. तर इथं गुड्स टेकन केलेलं आहे. ड्रॉइंग त्याच्या कॅपिटलमधून लेस करायचं आहे. तर आपण वेगळा कॅपिटल अकाउंट ओपन करायची गरज नाही. तर आपण त्या दोघींच्या कॅपिटलला 1 स्टार करून ठेवूया, कारण दोघींनी पण गुड्स विथड्रॉन केला आहे. कॅपिटलमधून त्यांच्या लेस होणार आहे. सेकंड इफेक्ट त्यांचा पर्सनल यूजसाठी घेतलं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या आपण क्रेडिटला करणार आहोत. तर त्याच्या पुढं नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट मोटार व्हॅन ॲट 5% अँड प्लांट अँड मशिनरी 7%. मोटार व्हॅन आणि मशिनरीला स्टार करूया. नेहमी लक्षात ठेवा, डेबिटचे बॅलन्स ॲसेटला असतात. इकडे शोधत बसायचं नाही, कारण डेबिटला असते ॲसेट. मोटार व्हॅनला 1 स्टार करा आणि दुसरा आहे मशिनरी खाली आहे, तर मशिनरीला 1 स्टार करा. मोटार व्हॅन आणि मशिनरी. त्याच्यानंतर आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. म्हणजे RDD आहे 5% ऑन डेटर्स. तर डेटर्सला आणि बॅड डेट्सला आपल्याला स्टार करायचं आहे. डेटर्स ॲसेटला इथं, तर डेटर्सला 1 स्टार करा आणि बॅड डेट्स. तर बॅड डेट्स आहेत का? बॅड डेट्स नाही आहेत. तर मग आपण बॅड डेट्सला स्टार करू नाही शकत, पण आपण बॅड डेट्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नसू द्या, नसले तर काही प्रॉब्लेम नाही, पण फक्त बॅड डेट्सला स्टार करायला ओल्ड बॅड डेट्स दिलेले नाहीत म्हणून स्टार नाही केला. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस 800. वेजेसला स्टार करा. वेजेस अँड सॅलरी, तर वेजेसला स्टार केला. त्याच्यानंतर आहे वेजेस काय होणार आहे, पर्टिक्युलर ॲटममध्ये ॲड होणार आहे, कारण आउटस्टँडिंग आहे म्हणजे द्यायचा राहिला एकूण खर्च किती, म्हणून आपण वेजेसमध्ये ॲड करणार आहोत. आणि सेकंड इफेक्ट त्याचा सरळ म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तर नेक्स्ट आहे गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेज ऑन क्रेडिट. गुड्स परचेज केला आहे ₹6,000 अँड क्रेडिट सेल्स ऑफ ₹6,000 बट नॉट एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. तर आता इथं अनरेकॉर्डेड परचेजेस पण आहेत आणि अनरेकॉर्डेड सेल्स पण आहेत. तर तुम्ही इथं काळजीपूर्वक त्याची एंट्री करायची आहे. तर हे अनरेकॉर्डेड बघा इथं आहे. परचेज काय केलं आहे, गुड्स परचेज केलं आहे क्रेडिटवर, उधारीवर, आणि सेल पण केला आहे 6,000चा, पण एंट्री फाउंड होत नाही. म्हणजे काय, नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे हे अनरेकॉर्डेड परचेजेस अँड अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. तर हे अनरेकॉर्डेड आहेत, परचेजमध्ये ॲड करायचं आहे आणि सेल्समध्ये पण ॲड करायचं आहे. अनरेकॉर्डेड सेल्समध्ये ॲड करायचे आणि त्याचा सेकंड इफेक्ट डेटर्सवर होणार आहे, म्हणून डेटर्सला मी अजून 1 स्टार करते. सन्ड्री डेटर्स. आणि हे अनरेकॉर्डेड परचेजेस आहेत. एक परचेजेसला स्टार झाला आणि दुसरा इफेक्ट होणार आहे क्रेडिटर्सवर. क्रेडिटर्समध्ये पण ते ॲड होणार आहे. तर हे लक्षात ठेवा. परचेसचा इफेक्ट अनरेकॉर्डेड परचेजेस म्हणजे आपण क्रेडिटर्समध्ये ॲड करणार आहोत. तर मी परत तुम्हाला अजून समजावून सांगते. तर आपण काय करू, मला वाटतं ॲडजस्टमेंट झाले. आता इथं सिक्वेन्स बघा. तर RDD आपल्याला नंतर लेस करायचं आहे. पहिली ॲडजस्टमेंट ही होईल 6 नंबर आणि 4 नंबर, 4 नंबर अँड 6 नंबर. ह्या 2 ॲडजस्टमेंट डेटर्सशी रिलेटेड आहेत. तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे नीट समजून घ्या. तर पहिली ॲडजस्टमेंट ही करायची आहे 6वाली, आणि नंतर तुमची 4वाली ॲडजस्टमेंट डेटर्सवर करायचे. चुकूनसुद्धा तुम्ही 4 नंबरच्या ॲडजस्टमेंट अगोदर करू नका, नाहीतर तुमचं आन्सर रॉंग येईल. तर पहिलं आपला सिक्वेन्स होता, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आपला सिक्वेन्स कसा आहे, तर इथं तुम्हाला दाखवते. आपला सन्ड्री डेटर्स कसे असतात. सन्ड्री डेटर्स मी तुम्हाला लिहून दिलेलंच आहे अगोदर. तर पहिलं त्याच्यामध्ये ॲड होतं अनरेकॉर्डेड सेल्स, हे ॲड होऊन खाली येईल. त्याच्यानंतर ॲड होतं डिसऑनर बिल. बिल्स रिसिवेबल आहे, BR लिहिते शॉर्टकटमध्ये. बिल्स रिसिवेबल आपण ॲड करायचं आहे. परत ह्याच्यातून इथं लेस करायचे आहेत बॅड डेट्स. बॅड डेट्स लेस करून खाली आली अमाऊंट
की मग ह्याच्यातून तुम्हाला RDD लेस करायचं आहे, लेस RDD न्यू. पण ह्या अमाऊंटवर काढायचं आहे, हे लक्षात ठेवा, ह्या अमाऊंटवर ही जी येते त्या, आणि मग त्याच्यावर RDD काढायचा आणि मग तो लेस करायचा. आणि जर डिस्काउंट सांगितला असेल तर तो डिस्काउंट ऑन डेटर्स लेस करायचा आहे आणि मग तुमची अमाऊंट बाहेर येईल. हा आहे सन्डे डेटरचा सिक्वेन्स. चांगलं लक्षात ठेवा. 5 ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाच्या आहेत. ह्यातल्या 3 किंवा 2 ॲडजस्टमेंट तुमच्या बोर्डाच्या पेपरला असणार म्हणजे असणारच. तर मग आपण काय करूया, ही ॲडजस्टमेंट आपल्याला पहिली करावी लागेल, कारण सिक्वेन्स बघा, पहिलं काय आहे, अनरेकॉर्डेड सेल्स आपण ॲड करणार आहोत आणि मग आहे तुमचा RDD. तर RDD नंतर येणार आहे. मग पहिला अनरेकॉर्डेड सेल्स हे 6,000 रुपये पहिले ॲड करा आणि जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटवर तुम्हाला RDD क्रिएट करायचं आहे. तर आपण आता पोस्टिंगला सुरुवात करू. पहिलं पोस्टिंग करू, ज्याला स्टार केलेले आहे तशी जागा सोडू त्याला आपण आणि पुढं जाऊ. तर बघा, पहिला आहे पर्चेजेस येतात. मी काय केलं आहे, ट्रेडिंग अकाउंट वेगळ्या पेजवर ओपन केला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळ्या पेजवर ओपन केलेलं आहे आणि बॅलन्स शीट वेगळ्या पेजवर ओपन केलेली आहे. आणि तुम्ही असंच करा, कारण मग ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर तुम्ही एकत्र केला तर तुम्हाला जागा पुरत नाही आणि क्लोजिंग करायला अडचण निर्माण होते. म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पेजवर वेगवेगळे अकाउंट ओपन करा. आणि मग पोस्टिंगला सुरुवात करूया. पर्चेजेस ट्रेडिंग अकाउंट आहे, हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. ओपनिंग स्टॉक येतो, पहिलं लक्षात ठेवायचं, इथला सिक्वेन्स बदलायचा नाही. पहिलं येतो ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपल्याला अजून आलेलं नाही, पहिलं डायरेक्ट परचेस दिलं आहे, तर ह्याच्या खाली येणार आहे तुमचं पर्चेजेस. पर्चेजेसची अमाऊंट आहे 48,000 आणि त्याला 2 स्टार आहेत, म्हणजे 3 लाईन आपल्याला सोडायचे. तुम्ही 4 लाईन सोडल्या तरी चालेल, 5 लाईन सोडल्या तरी चालेल. 1 2 3 4, मी 4 सोडते. त्याच्यानंतर आहे ट्रेड एक्सपेन्सेस, तो ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. तुम्ही 5 सोडल्या तरी चालेल. 2 ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 3,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे सॅलरीज. आता सॅलरीज येतं तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेहमी लक्षात ठेवायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची पण आणि क्रेडिटची पण एक लाईन स्किप करायची, कारण आपल्याला माहिती नाही ग्रॉस प्रॉफिट येणार आहे का ग्रॉस लॉस. ग्रॉस प्रॉफिट आला तर ह्या साईडला, लॉस आला तर ह्या साईडला, आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण एक लाईन स्किप करायची आणि त्याच्या खाली लिहायचं आहे सॅलरीज. टू सॅलरीज. ही सवयच लावून ठेवायची एक लाईन स्किप करण्याची. सॅलरीची अमाऊंट आहे 4,500. सॅलरीजला स्टार नाही, 4,500. त्याच्यानंतर आहे सॅलरीज, नंतर वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी येतं ट्रेडिंगला आणि त्याला एक स्टार आहे, म्हणून तो आपण आत लिहिणार आहोत. टू वेजेस अँड सॅलरी. सॅलरीज अमाऊंट आहे 2,800. आतमध्ये लिहिलं, त्याच्या खाली एक लाईन सोडायची आहे. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तुम्ही इथं लिहा टू ॲडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट आहे 4,000. आता ह्याची आपण लगेच ॲडजस्टमेंट करायची, कारण हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला लक्षात राहत नाही. तर त्याचं ॲडजस्टमेंट कशी येईल बघा. 4,000 इयर दिलं की लक्षात ठेवायचं, इयर असेल तर ते प्रीपेड आहे आणि मंथ असेल तर ते आउटस्टँडिंग आहे. पण 12 महिन्यापेक्षा कमी मंथ पाहिजेत. 1 इयरपेक्षा, एका वर्षात 12 महिने असतात, 12 महिन्यापेक्षा कमी मंथ दिलेले असले पाहिजेत. कधी कधी 13 मंथ्स लिहितात, तर मग ते प्रीपेड असतं. आणि जर 12 महिन्यापेक्षा कमी मंथ असतील तर ते आउटस्टँडिंग असतं आणि इयर असेल तर मग प्रीपेड आहे. कारण इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे, इयर दिलं आहे म्हणजे हे प्रीपेड आहे, हे लक्षात ठेवा. तर प्रीपेडची अमाऊंट आपण कशी शोधणार आहोत, आपण इथं थोडंसं ना जागा करून घेऊ. ॲडव्हर्टाइजमेंट बघा, इथं ॲडजस्टमेंट मी तुम्हाला करून देते. 2 इयर्स आणि अमाऊंट आहे 4,000. मग काय करायचं आहे आपल्याला, 4,000 जी अमाऊंट दिली ते डिवाइड बाय 2 इयर्स. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे आलं अमाऊंट, आन्सर आलं तुमचं 2,000.
2000 हे आउटर कॉलमला यायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. जे तुम्ही अमाऊंट काढली ती बाहेरच्या कॉलममध्ये यायला पाहिजे. आजच्या क्वेश्चनमध्ये ॲक्च्युली अमाऊंट सेमच आली, पण आपण काय करणार आहोत, नीट लक्षात ठेवा. जी अमाऊंट शोधली ती बाहेरच्या कॉलममध्ये येणार आहे. इथं लिहायचं आहे लेस प्रीपेड. आता जी तुम्ही शोधली ही जी अमाऊंट आहे ती इथं येईल. म्हणजे बघा 4000मधून किती कोणती अमाऊंट आपण लेस केल्यानंतर लेस लिहिले, बाहेर येणार आहे 2000. म्हणजे मग बघा बरं किती येईल, तर इथं तुम्हाला 2000 लेस करायला लागतील. ह्याच्यातून हे लेस केलं की एवढी अमाऊंट येईल. तर हे नीट बघा, इथं ही ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टीने. ह्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आता आपण इथं लिहूया प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. 2000. नेक्स्ट पोस्टिंग आहे ॲडव्हर्टाइजमेंट. आपण लगेच करून पण टाकली. सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न तुमच्या कुठं असतात, ट्रेडिंग अकाउंटला असतात. पहिला इथला फॉर्मॅट लिहून घ्यायचा. इथं लिहायचं बाय सेल्स आणि सेल्समधून लेस होतं सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 8000. रिटर्न्स 8000. आणि ह्याच्या खाली पण एक आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, नंतर तुमच्या लक्षात येईलच. फ्री होल्ड प्रॉपर्टी ॲसेटला फ्री होल्ड प्रॉपर्टी 23000. बाहेरच्या कॉलममध्ये ह्याला ॲडजस्टमेंट नाही. 23000. त्याच्यानंतर ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ऑफिस रेंट. ऑफिस रेंटची अमाऊंट आहे 5000. त्याला स्टार नाही म्हणून बाहेरच लिहा 5000 आउटर कॉलम. त्याच्यानंतर आहे ऑफिस रेंट नंतर मोटार व्हॅन ॲसेटला येईल. फ्री होल्ड प्रॉपर्टीला स्टार नाही आहे, ऑफिस रेंट झालं मोटार व्हॅन. मोटार व्हॅनची अमाऊंट आहे, स्टार आहे त्याला 40,000 इनर कॉलममध्ये. आणि त्याच्या एक स्टार आहे म्हणून एक लाईनला एक डॉट देऊन सोडून द्या. त्याच्यानंतर मोटार व्हॅन झाल्यानंतर आहे स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक आहे 89,500. आपण इथं लिहिलेलं आहे बघा ओपनिंग स्टॉक 89,500 आउटर कॉलममध्ये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 89,500. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट किती आहे जनरल एक्सपेन्सेसची 2,500. ॲडजस्टमेंट नाही म्हणून त्याला बाहेरच्या कॉलममध्ये लिहिलं. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेटला 65,000. बॅलन्स शीटला ह्याच्या मोटार व्हॅन खाली जागा सोडायची आहे, त्याच्या खाली सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 62,000 आणि त्याला 2 स्टार आहेत. 2 स्टार आहेत म्हणजे आपल्याला इथं 3 लाईन सोडायच्या आहेत. तुम्ही एखादी लाईन एक्स्ट्रा सोडली तरी चालेल, 4 लाईन सोडा. त्याच्यानंतर कोल गॅस अँड फ्यूल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस खाली एक लाईन सोडा. टू कोल गॅस आणि फ्यूल आहे मला वाटतं, गॅस आणि फ्यूल. अमाऊंट किती आहे बघा 1000 आउटरला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 800. कॅरेज इनवर्ड 800.
कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 1300. कॅरेज आउटवर्ड $1300. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या ॲसेटला. डेटर्स खाली तुम्ही 3-4 लाईन सोडा. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट आहे 13,800 इनरला, कारण त्याला स्टार आहे. एक स्टार आहे, एक लाईन स्किप केली. त्याच्यानंतर आहे कॅपिटल. लायबिलिटी साईडला येणार आहे कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंट रुचा. रुचाचं आहे 80,000. आतमध्ये कॅपिटल नेहमीच आत लिहायचं, स्टार असो किंवा नसो. आणि आपण काय करू, त्याच्या खाली आपल्याला इथं एक स्टार आहे आणि नेट प्रॉफिटचा एक, म्हणजे 2 स्टार असणार आहेत, कारण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण ॲड किंवा लेस करणार आहोत म्हणून. तर रुचाच्या खाली 2-3 लाईन सोडल्या तुम्ही तरी चालेल. 3 लाईन तर लागणारच आहेत, 4 सोडल्या तरी चालेल. तिच्या खाली लिहा जुईली. जुईलीचा आहे 40,000 इनर कॉलममध्ये. तिच्या खाली पण 4-5 लाईन सोडा. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स 22,000. त्याला पण स्टार आहे. 22,000 इनर कॉलममध्ये. त्याच्यानंतर सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आहेत 1,48,000. 1,48,000. आपण सेल्स रिटर्न लेस करून आतमध्येच घेऊ, कारण सेल्सला स्टार आहे म्हणून. तर 8मधून 8 गेले 0. 1,40,000. त्याच्यावर एक अजून आपल्याला एक लाईन लागणार आहे, कारण अनरेकॉर्डेड सेल्स आहेत म्हणून हे आपण आतमध्ये ठेवलं. सेल्स झाले. त्याच्यानंतर RDD आपण स्किप करणार आहोत. बिल्स पेएबल आहेत. डेट सन्ड्री क्रेडिटर्सच्या खाली 1-2 लाईन सोडा. एकच लाईन लागणार आहे, पण एखाद्या एक्स्ट्रा सोडली तरी चालेल. बिल्स पेएबल आहे 12,000. त्याच्यानंतर आहेत परचेज रिटर्न 6,000. परचेजमधून लेस करणार आहोत आपण इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेज रिटर्न. अमाऊंट आहे 6,000. 6,000 लेस करून आतमध्येच ठेवा 42,000, कारण ह्याच्यावर अनरेकॉर्डेड परचेजेसची ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला आपण आतमध्येच ठेवलं. तर पोस्टिंग आपण केलेलं आहे, काय राहिले का चेक करा एकदा. कधी कधी एखादा आयटम राहतो. सेंट लिहिलं कॅरेज जनरल एक्सपेन्सेस प्रीवर्ल्ड सेल्स रिटर्न ॲडव्हर्टाइजमेंट वेजेस अँड सॅलरी झालं. सगळ्याचं पोस्टिंग झालं. तर ॲडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक आहे 88,000 ची छोटी अमाऊंट आहे ती घ्यायची आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इथं लिहा तुम्ही बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 88,000 आउटरला, जी छोटी अमाऊंट आहे तीच नेहमी घ्यायची. 2 अमाऊंट दिले असतील तर कम्पेअर करायचं, जी छोटी आहे त्याचे 2 पोस्टिंग करायचं, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरं बॅलन्स शीटच्या ॲसेटला. $88,000 पहिली ॲडजस्टमेंट झाली. त्याच्यानंतर आहे रुचा अँड ज्वेलरी विड्रॉन गुड्स फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिवली फॉर देअर पर्सनल यूज. ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग लेस होतं फ्रॉम कॅपिटल, तर लेस लिहा. लेस ड्रॉइंग रुचा. रुचाचं आहे 3,000 आणि ज्वेलरीचं आहे 2,000. पहिलं नाव पहिले अमाऊंट. 3,000 लेस करून घेतले. इथं आलं 77,000. 80,000 मायनस 3,000. इथं आहे लेस ड्रॉइंग 2,000. अमाऊंट आली खाली 38,000. आतमध्येच ठेवलं, कारण अजून आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस याच्यामधून ॲड किंवा लेस करायचं आहे म्हणून.
तर ड्रॉइंगचा हा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. रुचा 3000, जुईली 2000, टोटल गुड्स टेकन झाले 5000. गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज 5000. दोन इफेक्ट झाले. त्याच्यानंतर मग दुसरी पण ॲडजस्टमेंट झाली. तिसरी आहे डेप्रिशिएशन मोटार व्हॅन 5%. आता मोटार व्हॅन बघा इथं आहे, त्याच्यातून लेस करा डेप्रिशिएशन 5% डेप्रिशिएशन. फाईव्ह 5% काढायला सोपं असतं. कसं काढायचं आहे बघा, इथं जर अमाऊंट 40,000 आहे तर एक ओरली पण शिकवते तुम्हाला. 10% काढताना 1 झिरो कट होतो आणि 5% काढताना ह्याच्या हाफ म्हणजे 2000 येईल. 4000 10% आणि 5% 2000. तर किंवा तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही असं पण काढू शकता 40,000 इंटू 5%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, 5 4 जा 20 आणि हे राहिलेले रिमेनिंग 2 झिरो. 2000 ही आहे डेप्रिशिएशन ऑन मोटार. तर 2000 मायनस करायचे आहेत, बाहेर येतील 38,000. ह्याचा सेकंड इफेक्ट आपण करणार आहोत, पण दोन ॲडजस्टमेंट एकत्र दिलेले आहेत. मशिनरीवर 7% म्हणून लगेच ह्याच्या आपण काढू लेस 7% डेप्रिशिएशन. इथं आहे 13,800. 13,800 800वर 7% काढायचं आहे इंटू 7%. तर ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, 138 इंटू 7. 7 8 जा 56. 7 3 जा 21 प्लस 5 26. 7 1 जा 7 आणि 8 9 966. तर आपण इथं 966 मायनस करायचे आहेत. काळजीपूर्वक करायचं, चुकण्याचे चान्सेस आहेत. तर थोडं व्यवस्थित करा, नाही तर आपला क्वेश्चन रॉंग होईल. 6 4 10, हाच्याला 1 6 1 7 आणि 3 10, 10चे 0 हाच्याला 1 10 आणि 8 18 8 हाच्याला 1 12,834. आता या डेप्रिशिएशनचा आपल्याला दुसरा इफेक्ट करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथं लिहिणार आहोत आपण डेप्रिसिएशन DV आणि डॉट लिहिला तरी चालेल ऑन मोटार व्हॅन. मोटार व्हॅनवर होतं 2000. नंतर लिहायचं आहे इथं डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. $966 हे झालं डेप्रिशिएशनचा ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. 4 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला शेवटी करायचे आहे. पहिली 5 नंबरची करूया. आउटस्टँडिंग वेजेस आहेत 800. वेजेसमध्ये ॲड करूया. ॲड आउटस्टँडिंग 800 8 8 16 3,600. 3,600 म्हणजे बघा इथं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्ही, तर जी पण आउटस्टँडिंग इन्कम असो किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असो, आउटस्टँडिंग ॲडच होतो आणि त्याचा सेकंड इफेक्ट सरळ होतो, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला होणार आहे. तर अमाऊंट बघा किती आली आपली 3,600. वेजेस अँड सॅलरी किती आहे नीट बघा. वेजेस अँड सॅलरी अमाऊंट किती आहे 2,800 आणि त्याच्यामध्ये 800 ॲड केले तर 3,600 आले. ह्याचा सेकंड इफेक्ट जर बॅलन्स शीट ह्याच्या खाली असती तर इथं लायबिलिटी साईड असते आणि इकडे ॲसेट असते, म्हणजे सेकंड इफेक्ट सरळ म्हणजे लायबिलिटीला होणार आहे. तर आपण इथं लिहिणार आहोत आउटस्टँडिंग
आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपीज. ही ॲडजस्टमेंट झाली. आता ही 6 नंबरची पहिली करायची आहे आणि 4 नंबरची नंतर करायची. तर 6 नंबरला आहे अनरेकॉर्डेड परचेजेस. तर परचेजेसमध्ये ॲड करा, ॲड अनरेकॉर्डेड परचेजेस. $6,000 आहेत. ॲड करा, 48,000 बाहेर येतील. आणि त्याचा सेकंड इफेक्ट बघा, आपण काय केलं, उधारीवर गुड्स परचेज केलं आहे. आता आपल्याला पैसे देणं पण वाढलं. 6,000 रुपये पहिले किती द्यायचे होते बघा. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे उधारीवर आपण 22,000 रुपयाचा 22,000चा गुड्स परचेज केलेला होता. आता आपल्याला लायबिलिटीला काय लिहिलं आहे, कारण देणं आहे. 22,000 रुपये आपल्याला सप्लायरला द्यायचे आहेत. आणि अजून आपण 31 मार्चला किंवा मार्च एंडिंगला आपण 6,000चा अजून गुड्स परचेज केला आहे. म्हणजे अजून तुमचं देणं वाढलं. म्हणून आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत अनरेकॉर्डेड परचेजेस. $6,000 बाहेर येतील. 28,000 आता आपल्याला द्यावं लागणार आहेत. पहिलं 22,000 द्यायचे होते, पण अजून आपण गुड्स परचेज केलेला आहे ऑन क्रेडिट 6,000चा. म्हणून आपलं आता किती देणं आहे, 28,000 देणं आहे. आणि दुसरी ॲडजस्टमेंट आहे अँड क्रेडिट सेल्स ऑफ ₹6,000. क्रेडिट सेल्स आहेत 6,000. इथं सेल्समध्ये ॲड करायचं आहे, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. $6,000 1,46,000 ॲड केलं, कारण पहिले एवढे सेल्स झाले होते, आता एवढे सेल्स झाले म्हणजे टोटल सेल्स आहे तुमचे 1,46,000. हे टोटल सेल्स आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे कस्टमरला आपण उधारीवर माल विकला आहे 62,000चा आणि अजून माल विकला आहे आपण, म्हणून इथं ॲड करायचं आहे अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 ॲड करून खाली येईल 68,000. आता आपल्याला बघायचं आहे ह्या ॲडजस्टमेंट 6वी संपलेली आहे. आता 4 नंबरचे ॲडजस्टमेंट करायचे. RDD सांगितलेलं आहे 5%. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स RDD ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. 5% म्हणजे ह्याच्यावर काढायचं आहे. तुम्ही इथं लिहालेस RDD 5% RDD. आता तुम्हाला कळवा म्हणून मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिते 68,000 इंटू 5% इंटू 5%. 68,000वर 5% काढा. 68,000 इंटू 5%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 680 इंटू 5. 5 झिरोचा 0, 5 8 40, 5 6 35. नाही 30, 5 6 30. 30 प्लस 4 34. 3,400. 3,400 लेस करायचं आहे. लेस करून बाहेर काढा. किती येतं आहे बघा. 600 6 4 10 0 8 4 1 4 आणि 4 8 64,600. 68,000 मायनस 3,400. 0 0 6 4 10 0 8 4 1 4 7 8 4 गेले 4 आणि 64,600. बरोबर आहे. ॲडजस्टमेंट आपल्या सगळ्या झालेल्या आहेत. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज करताना आपण बघायचं आहे डेबिटला किती येतं आहे आणि क्रेडिटची कोणती साईड मोठी आहे ते आपल्याला पहिलं बघावं लागेल. याला इथं आपण डबल अंडरलाईन करून ठेवली. आता आपण कॅल्सीवर थोडंसं करते मी, कारण व्हिडिओ आपला मोठा होईल म्हणून. तर मग बघूया आपण. तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही हे लक्षात ठेवा. आपण ना पहिली क्रेडिट साईडची टोटल करू किंवा डेबिटची केली तर चालेल, कोणतीही करा. 1,46,000 प्लस 88,000 आणि प्लस 5,000 टोटल आहे 2,39,000. इथं करते ह्या पेजवर 2,00,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल आहे 2,39,000. आता आपण डेबिटची करू.
डेबिटची किती आहे बघा, 89,500 प्लस 48,000 प्लस 3,000 प्लस 3,600 प्लस 1,000 प्लस 800 1,45,000 ही डेबिट साईडची टोटल आहे. ही डेबिट साईडची टोटल आहे. दोघांचं मायनस करूया, किती येते बघू. 4 9 4 13 90 काय राहिलं का 1 लाख, हां 1 मिनिट, 1,49,000 आहे. मी चुकून परत एकदा दाखवते बघा. 2,39,000 2,39,000 मायनस 1,45,900 मायनस करूया आपण. मायनस 2,39,000 अमाऊंट आली 93,100 आहे ग्रॉस प्रॉफिट, आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट. तर इथं माझं थोडं 9 लिहायचं राहिलं होतं. तर बघा, ही अमाऊंट नका घेऊ, ही घ्या. ही क्रेडिटची टोटल आहे आणि ही डेबिटची आहे. क्रेडिटमधून डेबिटची टोटल मायनस केली, ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 93,100. जी मोठी साईड आहे ती पहिली लिहायची. किती आहे 2,39,000 ह्या साईडची टोटल एवढी आहे क्रेडिट साईडची. डेबिट साईडला कमी आहे म्हणून आपण हीच टोटल इथं लिहिणार आहोत 2,39,000. ज्या साईडला कमी पडतं आहे, किती कमी पडले तर 93,100, ह्याला म्हणायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट CD, ह्याला स्टार करा. म्हणजे ज्या साईडची टोटल कमी आहे, कमी कोणत्या साईडची टोटल आहे छोटी, तर डेबिट साईडची अमाऊंट छोटी आहे म्हणून ह्या साईडला ग्रॉस प्रॉफिट लिहायचं. हे लक्षात ठेवा. तर हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. इकडे 2 असेल तर इथं बाय, इथं येईल ग्रॉस प्रॉफिट BD ब्रॉड डाऊन 93,100. आता आपल्याला ह्या साईडची टोटल करायची आहे. क्रेडिटला बघू किती येतील, डेबिटला जी साईड मोठी आहे ती पहिली लिहून घ्यायची. आता इथं क्रेडिटची टोटल आलेली आहे. क्रेडिटची आली, क्रेडिट साईडची 93,100. आता आपण डेबिटची करू. डेबिटची आहे 4,500 प्लस 2,000 प्लस 5,000 प्लस 2,500 प्लस 2,500 प्लस 1,300 प्लस 2,000 प्लस 966. टोटल आली 18,000 डेबिटची. डेबिट साईडची टोटल आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची टोटल आहे 18,266. आपण मायनस करू त्याच्यातून 93,100. अमाऊंट आली तुमची 70. काय राहिलं, डेप्रिशिएशन घेतलं आहे. हां सॉरी थांबा जरा, इथं आपलं RDD लिहायचं राहिलेलं आहे बघा. एखाद्या ॲडजस्टमेंट शिकवण्याच्या नादात ना राहून गेली. हा RDD आपल्याला लिहायचा आहे सन्ड्री डेटर्सवरचा. तर हे राहून गेलं माझा ह्याचा दुसरा इफेक्ट. तर दुसरा इफेक्ट काय होणार आहे, हा न्यू RDD. आणि आपल्याला काय करायचं आहे, इथं एक आपण RDD स्किप केलेला आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे बघा. थोडंसं इथं राहिलं ना आपलं 2 RDD. तुम्हाला हा सिक्वेन्स पण सांगते. हा न्यू आहे, न्यू मायनस ओल्ड, लेस RDD ओल्ड. न्यू किती आहे बघा, न्यू आहे, न्यू RDD आहे 3,400 आणि ओल्ड RDD तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे. क्वेश्चनमध्ये RDD आहे तुमचा 1,000. ट्रायल बॅलन्सला आहे 1,000. तर हा मायनस केला तर हे बाहेर येईल 2,400. आता ह्याचा सिक्वेन्स पण तुम्हाला थोडंसं सांगते कारण हा RDD खूप महत्त्वाचा आहे. खरं राहायला नाही पाहिजे होतं माझ्याकडून, पण शिकवण्याच्या नादामध्ये थोडंसं राहून गेलं. तर बघा RDDचा सिक्वेन्स कसा असतो बघा. आपण काय करतो, बॅड डेट्समध्ये ना, बॅड डेट्सचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बॅड डेट्स घेतो. बॅड डेट्स ओल्ड असतात ते
पहिले ओल्ड म्हणजे ट्रायल बॅलन्सला दिलेले, त्याच्यामध्ये आपण ॲड करतो बॅड डेट्स न्यू. बॅड डेट्स न्यू आपण काय करतो, ॲड करतो, टोटल येते इथं. ह्या टोटलमधून आपण ॲड करतो, ह्या टोटलमध्ये ॲड करतो RDD न्यू. RDD न्यू. आणि मग ही टोटल आपण इथं घेतो आणि ह्या टोटलमधून लेस करतो ओल्ड RDD. RDD ओल्ड. आता बघा हे वरचे ॲटमच दिले नाहीत, तर मग तुम्ही काय करणार, हे लिहिणारच नाही कारण दिलेच नाहीत क्वेश्चनमध्ये. म्हणून न्यू RDD आता इथं ॲड नाही येणार, कारण न्यू RDD मधून हे काय करायचं आहे, लेस करायचं आहे. तर हे लक्षात ठेवा, न्यू RDD मायनस ओल्ड RDD, कारण हे वरचे ॲटम आपल्या क्वेश्चनमध्ये आलेले नाहीत म्हणून. तर न्यू RDD मायनस ओल्ड RDD. तर अमाऊंट आली 2400. तर ना आपण ह्याच्यातून 2400 अजून मायनस करू. 2400. एक मिनिट, आपण परत एकदा करू. 4500 प्लस 2000 प्लस 5000 प्लस 2500 प्लस 1300 प्लस 2000 प्लस 966 प्लस 2400. अमाऊंट आली 20,666. तर आपण कुठे केलं होतं आता बघा. आता क्रेडिटची टोटल आहे 93,100. त्याच्यातून आपण डेबिटची टोटल आहे 20,666. मायनस करू, मायनस 93,100. 72,434. काहीतरी चुकतंय आपलं थोडंसं. एक मिनिट. तर अमाऊंट कुठली तरी एक कमी जास्त होते, थोडंसं परत एकदा चेक करते. 4500, 2000 डेप्रिशिएशन आहे, हे पण बरोबर आहे. 966, 2200 आहे ओल्ड RDD. ओके आलं लक्षात. इथं काय झालं की आपण ना चुकून मी 1000 बघितलं ओल्ड RDD, तर ओल्ड RDD आहे 1200. 1200 आहे, 1200. तर बाहेर येईल आपली 2200. आता तुमची टोटल बरोबर येईल. तर डिफरन्स येतोय किती बघा. परत एकदा दाखवते करून, खरं व्हिडिओ लांबतच चाललाय. प्लस 2000 प्लस 5000 प्लस 2500 प्लस 1300 प्लस 2000 प्लस 966 प्लस 2200. टोटल आली आपली 20,400. इथं करू आपण. क्रेडिटची टोटल होती 93,100. डेबिटची टोटल आहे 20,466. मायनस करूया 93,100. हां, आता बरोबर आलं. 72,634 हा आला नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट आपला किती आहे, 72,634. हा आपल्याला डिवाइड करायचा आहे. बघा मी मगाशी ना तुम्हाला इथं लिहून दिलेलं होतं, कॅपिटल रेशिओ आहे 2:1. म्हणजे 2:1 मध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. 2:1. तर मग इंटू करणार आहात. हा 2 पहिला घ्यायचा आहे, या दोघांचं ॲड करायचं. 2 + 1 3, खालील 3, म्हणजे 72,634 इंटू 2
आणि डिवाइड बाय 3. आन्सर आलं 48,422.66 एकाला. आणि परत येईल 72,634 इंटू त्याचा रेशो आहे 1 डिवाइड बाय 3. तर आपण परत एकदा करू 72,634 डिवाइड बाय 3. आन्सर आलं 24,211.33. आता इथं काय करायचं आहे, ह्याचे पॉईंट जास्त आहेत म्हणून ह्याला 66 आणि ह्याचा पॉईंट आहे 33. तर 5च्या पुढं बघा आन्सर तुम्हाला दुसऱ्या पेजवर इथं दाखवते बघा. इथं ठीक आहे, इथं बघूया आपण, आहे इथं जागा. इथं काय झालं आपलं 48,422.66 आणि दुसऱ्याचा रेशो आहे 24,211.33. ह्या अमाऊंट आलेल्या आहेत. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ह्या डेसिमल पॉईंटच्या पुढं 5 किंवा 5पेक्षा मोर अमाऊंट आली नंबर आला, 5 किंवा 5पेक्षा मोर, 5 किंवा 5पेक्षा मोठा नंबर आला तर ह्याला 1 रुपया जास्त द्यायचा. म्हणजे किती येईल, इथं 22 आहे तर त्याला 1 रुपया जास्त दिला की तो 23 होईल. आणि ह्याला एवढेच द्यायचे कारण तो 5पेक्षा कमी आहे, लेस दॅन 5. जर 5पेक्षा हा जे पॉईंट डेसिमल पॉईंट जर छोटे असतील तर मात्र ह्याला 1 रुपया जास्त द्यायचा नाही. मग ह्याचे पॉईंट जास्त आहेत म्हणून याला 1 रुपया जास्त द्यायचा. तर मग काय करूया आपण, इथं लिहूया टू नेट प्रॉफिट. कारण प्रॉफिट येतोय, डेबिट साईडची टोटल कमी आहे BD. आपण पहिली टोटल लिहूया. टोटल आहे त्याची 93,100. तीच टोटल इथं लिहिणार आहोत आपण 93,100. आणि ग्रॉस नेट प्रॉफिट आलेला आहे आपला 72,634. बघा आपण इथं वाटला आहे 72,634 हा आपला नेट प्रॉफिट आहे. इथं पण लिहिलं आहे आपण नेट प्रॉफिट. तर नेट प्रॉफिट आहे 72,634. तो डिवाइड केल्यानंतर रुच्याचा रेशो आहे 48,423. 1 रुपया जास्त द्यायचा, 22 + 1 23. आणि दुसरा आहे जुईली, तिचा रेशो आला, तिच्या वाट्याला आलेले आहेत 24,211 आणि त्याची टोटल केली की एवढीच येणार आहे. तर आता हा नेट प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. प्रॉफिट आला म्हणून कॅपिटलमध्ये आपण ॲड करणार आहोत. मग आपण इथं लिहायचं आहे ॲड प्रॉफिट, नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट. रुच्याचा आहे 48,423, 48,423 आणि ह्याला बाहेर काढायचं आहे ॲड करून 423. 8 7 7 14 1 15 5 4 1 7 1 8 8 4 12 1,25,000 1,25,423. रुच्याचा आला. आणि ज्वेलरीचा काढू आपण. आता बघूया इथं ॲड करूया ह्याच्यामध्ये नेट प्रॉफिट. रुच्याचा आहे 24,211, 24,211. ॲड करून बाहेर काढू 211 ॲज इट इज येईल. 8 4 12 3 1 4 2 6 62,211. आता आपल्याला बॅलन्स शीटची टोटल करायची आहे. चुकायला नको, आपण बुकप्रमाणे केलेलं नाही, आपण आपल्या पद्धतीनं केलेलं आहे. चेक करू बॅलन्स शीटची दोन्ही साईडची टोटल इक्वल यायला पाहिजे. तर 2,000 प्लस 23,000 प्लस 38,000 प्लस 64,600 प्लस 12,834 प्लस 88,000 2,28,434.
तर आपण लायबिलिटीची करूया. 1,25,423 प्लस 62,211 प्लस 28,000 प्लस 12,000 प्लस 800. अमाऊंट बरोबर आलेली आहे 2,28,434. तर आपली बॅलन्स शीट क्लोज झालेली आहे. आणि तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही, किंवा तुम्हाला कोणते व्हिडिओ अजून हवे असतील, कोणत्या लेसनचे व्हिडिओ माझ्याकडून तुम्हाला हवे असतील तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि ह्या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.